आज सकाळी सकाळी गॅलरी उघडून पाहिलं तर खूप छान असं मस्त कडक ऊन पडलं होतं आणि ते बघून मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर बघा बेडवर कपडे माझी वाटच बघत होते. तर आजची दिवसाची सुरुवात कपड्यांच्या घड्या घालण्यापासून झाली. तर सगळे कपड्यांच्या घड्या घातल्या आणि इस्त्रीचे कपडे सगळे सॉर्ट आउट करून ठेवले. त्यानंतर बाकीचे कपडेसुद्धा ऑर्गनाईज करून दिले आणि मास्टर बेडरूममध्ये व्यवस्थित असं बेडशीट वगैरे लावून घेतलं. त्यानंतर अंघोळ करून आज बनवायचं होतं मुलांसाठी खास जेवण, ते म्हणजे उत्तप्पे. तर आज आम्ही जेवणातच उत्तप्पे खाल्ले कारण यांच्यासाठी टिफिनला वेगळी भाजी बनवली होती गवारीची. तर म्हटलं चला मुलांना आज छान असे उत्तप्पे बनवूया. तर मुलांना मस्त इथे उत्तप्पे बनवून दिलेले मी आणि आता बघा मुलं मस्त इथे उत्तप्पे एन्जॉय करताय. तर संडे असला म्हणजे सगळं निवांत असतं. त्यानंतर बघा जेवण वगैरे झाली आणि माझी छोटी मोठी कामं झाल्यानंतर मग विरांशला मी आले होते ब्लॉग. तर हे ब्लॉग होते आरवचे आणि आरव त्याला समजावून सांगत होतं की कसं खेळायचं. त्यानंतर मशीनचे कपडेसुद्धा झाले होते. तर मशीनचे कपडे छान असे वाळत घातले. तर मग दुपारी मी इस्त्री केली सगळ्या कपड्यांना, कारण युनिफॉर्म आपल्याला सोमवारी लागतच असतात स्कूल ऑफिससाठी. त्याच्यामुळे मग इथे इस्त्री वगैरे करून कपडे छान असे ऑर्गनाईज करून घेतले कपाटात. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळच्या स्वयंपाकाची प्रिपरेशनला सुरुवात झाली. तर आज मला इडलीच बनवायची होती. तर कारण सकाळचं पीठ उरलं होतं उत्तप्प्यांचं, तर म्हटलं चला छान असं इडली सांबार करूया म्हणजे यांनासुद्धा खायला होईल. आरवच्या पप्पांनी सकाळी उत्तप्पे खाल्ले नव्हते. नंतर जेवण वगैरे झाले, छान अशी भांडी वगैरे घासून घेतली, किचन क्लीन करून घेतलं, आपली जी असते रोजची नाईट रुटीन ती. भांडे वगैरे घासून किचन ओटा वगैरे छान असा क्लीन झाला. तर चला हा होता आजचा माझा व्हिडिओ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.